हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड समोर एका कारखान्यामध्ये दोन साप एकत्रितपणे गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाहायला मिळाले। यानंतर इथल्या एका युवकानं सर्पमित्राला फोन केला आणि पुन्हा एकदा यांना कोणत्याही प्रकारची न इजा पोहोचवता त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून आलं। या बातमीच्या पाठीमागचा हेतू एकच आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्या आजूबाजूच्या घराच्या आजूबाजूला असणारा परिसर स्वच्छ ठेवा आणि सर्प जर आढळले तर सर्पमित्रांना फोन करा, कोणत्याही प्रकारची इजा किंवा त्यांची हानी करू नका, असंच महत्त्वपूर्ण आवाहन या बातमीच्या माध्यमातून आणि अस्मिता विजनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करतोय। मार्केट यार्ड समोरील ऑइल मिल येथील एका कारखान्यात दोन मोठे साप असल्याचा फोन सर्पमित्र निसार नदाफ यांना आला। निसार नदाफ यांनी जुना विडी घरकुल परिसरात राहणारे सर्पमित्र शकील जमादार यांना ऑइल मिल येथे एका कारखान्यात साप निघाल्याची माहिती दिली। सर्पमित्र शकील जमादार यांनी वेळेचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता दोन लांबलचक धामण जातीचे बिनविषारी साप मिलन करत असल्याचं निदर्शनास आलं। हे दोन्ही साप 3-4 दिवसापासून मिलन करत असल्याचं कारखानदारांनी सांगितलं। सापांना कुठल्याही प्रकारची इजा न करता सर्पमित्र शकील जमादार यांनी अतिशय शिताफीनं पकडून निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडून दिला। सर्पमित्र शकील जमादार यांनी सोलापूरकरांना आवाहन केलं की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि साप दिसल्यास न मारता सर्पमित्रास संपर्क करा ही विनंती करण्यात आली आहे।